एकश्लोकी नवग्रह स्तोत्र। आकाशातील आपल्या सूर्यमालेतील 9 ग्रहांना देवता मानले गेले आहे। नवग्रह स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचले आहे। यामध्ये सूर्यमालेतील नवग्रहांचे वर्णन केले आहे। यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशास्त्राच्या प्रगतीचा अंदाज येतो। ज्योतिषशास्त्रात नवग्रह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावतात। धार्मिक ग्रंथानुसार व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व असते। नवग्रह मंत्राचे फायदे व महत्त्व। नवग्रह मंत्राचे मनोभावे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद, धनसंपत्ती, वैभव आणि यश मिळते। नवग्रहाचे दोष सुधारण्यासाठी अनेक जण बरेच उपाय करतात। नवग्रह स्तोत्र, मंत्र, कवच, प्रत्येक ग्रहांचे स्तोत्र, मंत्र, कवच असे म्हटले जाते। त्याचा व्यक्तीला फायदा होतोच, पण या धकाधकीच्या काळात नवग्रह स्तोत्राचे पठण करण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही किंवा काही जणांना ते जमतही नाही। बदलत्या जीवनशैलीनुसार एकश्लोकी नवग्रह स्तोत्र म्हटले तरी चालते। हे एकश्लोकी नवग्रह स्तोत्र म्हटल्याने जे फळ मिळते तेच फळ याच एकश्लोकी नवग्रह स्तोत्राने मिळेल। त्यामुळे वेळही वाचेल व ग्रहांचे आशीर्वाद मिळण्यास व ग्रहांचे दोष नाहीसे होण्यास मदत होईल। ते स्तोत्र कोणते आहे ते पाहूया। आधारे प्रथमे सहस्रकिरणं ताराधवं स्वाश्रये माहेयं मणिपूरके हृदयीबुधं कंठे च वाचस्पतिं भ्रूमध्ये भृगुनन्दनं दिनमणे पुत्रं त्रिकुटस्थले नाडीमर्मसुराहुकेतुगुलिकान् नित्यं नमाम्यायुषे। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा।